केजीबी स्पोर्ट्स कंगराळ गल्ली आयोजित आणि एसपी असोसिएट्स प्रायोजित 46वी श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धा सरदार मैदानावर उत्साहात सुरू झाली। या स्पर्धेला बेळगाव जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून खेळप्रेमींनीही चांगली उपस्थिती लावली आहे। उद्घाटन प्रसंगी केजीबी स्पोर्ट्सचे माजी खेळाडू आणि माजी महापौर विजय मोरे, पंच मंडळाचे मालोजीराव अष्टेकर, बाबूराव कुटरे, आनंद पाटील, एसपी असोसिएट्सचे संचालक शरद पाटील, सुहास पाटील, अनिल पाटील, विनायक उर्फ शाहू नीलकांटे, सुनील पाटील, गंगाधर पाटील, पंकज पाटील, गजानन बडवान, बाबू इंगुले, गजानन सांबरेकर, संतोष सुळगे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेच्या आयोजनामागे खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा जपणे हा उद्देश आहे। एकेरी प्रकारातील ही क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण स्पर्धा मानली जाते। मी सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर केजीबी स्पोर्ट्स क्लब आणि शरद पाटील आणि त्यांचे बंधू यांनी सुरू केलेली ही जी नवी आता आमची स्पर्धा आहे गणेश सिंगल विकेट क्रिकेट टुर्नामेंट, ही बेळगावचं क्रिकेट सुरुवात करणारी अशी स्पर्धा आहे आणि गेली 47 वर्ष अखंडितपणे या गल्लीतील तरुणांनी ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा अशा इथं या ठिकाणी चालू ठेवलेली आहे। तेव्हा या स्पर्धेतून चांगले क्रिकेटपटू निर्माण व्हावेत हीच सगळ्यांची भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून या भागातून क्रिकेटपटूंनी या स्पर्धेमध्ये अत्यंत खेळाडू वृत्तीने भाग घेऊन या स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांना सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो। गेले 46 वर्ष आम्ही सक्सेसफुली ही स्पर्धा घडवत आहे। आमचे सहयोगी आमचे पाटील बंधू गजानन बडवानाचे अनेक क्रिकेटर या मैदानातून गेले आहेत। गोव्याच्या मला वाटतं एक 10-15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी गोव्याच्या टीममध्ये अर्धी टीम बेळगावची राहायची। इथूनच ह्याच ग्राउंडमधून गेलेले ते प्लेयर्स आहेत आणि आम्ही थोड्या वर्षापूर्वी जेव्हा आमदार फिरोज सेठ होते त्यावेळेला हे मैदान काढून घेऊन इथं वॉकिंग ट्रॅक वगैरे करण्यात येणार होतं। त्यावेळेला थोडंसं आंदोलन केलं आम्ही आणि फिरोज सेठ साहेबांना पण रिक्वेस्ट केली की जाऊन म्हटलं की हे मैदान तुम्ही सोडून टाका, आपल्या इथे जवळचे जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी हे मैदान आहे, ते खेळतात आजपर्यंत आणि ते पण तुम्ही घेऊ नका म्हटलं। त्यांनी इमिजिएटली मान्य देखील केलं आणि त्याने सोडून टाकलं आणि परत हे क्रिकेट तसंच आमचं सुरुवात त्याच्या म्हणजे तसंच ठेवल्याबद्दल त्यांचे आभार। तर यापुढे आम्ही असंच क्रिकेट चालू ठेवेन आणि माझे आव्हान आहे सर्व बेळगावच्या युवकांना की तुम्ही लॉंग पिच क्रिकेट खेळावं, ते शॉर्ट पिच न खेळता किंवा मोबाईलवर न राहता। ह्याच्यामुळे आपलं फिटनेस वाढेल, जेणेकरून आजकाल जे आरोग्याच्या समस्या यायला लागल्यात त्या कमी होतील। धन्यवाद। केजीबीचे आज स्पर्धा इथं आयोजित करण्यात आलेली आहे। सिंगल विकेट ही दरवर्षी केलेली असते। यावेळेला जे केलेले सगळे प्लेयर्स सगळे उपस्थित आहेत। सगळे 8 वाजल्यापासून यांचे काम चालू होतं सगळ्यांचं। आता हे सगळं जस्ट आता ओपनिंग करून स्टार्ट करतात। त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। जशी ही स्पर्धा झाले 46 इयर्सपासून 46 वर्षापासून चालू आहे। झाले 25 वर्षापासून आता हे बाबा काका स्पॉन्सरशिप करत आले। ह्याच्या पुढे देखील आम्ही तिघही ही क्रिकेट जीवन ठेवायचं काम आम्ही करेल। थँक्यू। सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीची खूप खूप शुभेच्छा आणि कंगराळ गल्ली आमचं हे सिंगल विकेट खेळण्याचं सर्वांना कंगराळ गल्लीतर्फे माहीत आहे आणि सिंगल विकेट हे परंपराप्रमाणे आम्ही गणपती बसवल्यानंतर आम्ही हा क्रिकेट खेळतोय। याच्यानंतर आमची सुरुवात होते क्रिकेटची आणि युवा पिढींना आम्ही क्रिकेटसाठी प्रोत्साहन देतो आणि आमचे शरद पाटील, सुहास पाटील हे एसपी असोसिएशनचे मालक आहेत आणि हे सगळे स्पॉन्सरर आहेत आणि याच्यामध्येच ही क्रिकेट स्पर्धा पार केली जाते। आगामी दिवसामध्ये विविध सामने खेळवले जाणार असून अंतिम सामना मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे।